Hello friends, today we will see the chapter from subject drugstore and business management, that is recruitment, training, evaluation and compensation to a pharmacist. Myself Nilesh Subhachand Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In last lecture we will completed recruitment, training, evaluation. In this lecture we will see the compensation to the pharmacist. So what is mean by compensation? कॉम्पन्सेशन थोडक्यात म्हणजेच काय की जे काम फार्मासिस्टने केलेलं आहे, जे काम एम्प्लॉईनं केलेलं आहे त्या कामाचा मोबदला देणं म्हणजेच कॉम्पन्सेशन. आता कामाचा मोबदला म्हणजेच काय की थोडक्यात आपण सॅलरी देतो आहे किंवा अदर फॅसिलिटी ज्या प्रोव्हाइड करतो आहे, तर हे सर्व जे येणार आहे ते कॉम्पन्सेशनमध्ये येत असतं. कॉम्पन्सेशन थोडक्यात की रिम्युनरेशन विच इज इन द फॉर्म ऑफ सॅलरी असेल, विच इज इन द फॉर्म ऑफ वेजेस असेल और विच इज इन द फॉर्म ऑफ अदर फॅसिलिटी असेल. तर त्या कामाचा जो मोबदला असेल त्याला म्हणतो आपण कॉम्पन्सेशन. So let's see that compensation point. So majority of drugstore find it too difficult to retain good employees. Adequate compensation help in retaining good employees and encourage them to work wholeheartedly. तर जे ड्रग स्टोर्स असतात किंवा बिग ऑर्गनायझेशन असतात तर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत असतो की त्यांचे जे एम्प्लॉई आहेत, त्यांचे जे कामगार आहेत तर ते रिटेन होत नाही. तर का? कारण की त्यांना एक प्रॉपर कॉम्पन्सेशन म्हणा, प्रॉपर रिम्युनरेशन म्हणा, त्यांच्या कामाचा मोबदला हा मिळत नाही. तर जर ॲडिक्वेट प्लॅन जर असेल, कॉम्पन्सेशन प्लॅन असेल, त्यांना चांगला मोबदला मिळत असेल, चांगला रिम्युनरेशन मिळत असेल, तर अशा वेळेस जे काही एम्प्लॉई आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करत असतात त्या ड्रग स्टोअरमध्ये म्हणा किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये म्हणा. सो द कॉम्पन्सेशन इन्क्लूड सॅलरी अँड अदर बेनिफिट्स सच ॲज हाऊस रेंट अलाउन्सेस, फ्री रेसिडेन्शियल अकोमोडेशन, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, medical allowance, group insurance scheme, leave travel concession, bonus, traveling allowance and other supplementary retirement benefits. तर जे कॉम्पन्सेशन प्लॅन आहे किंवा कॉम्पन्सेशनमध्ये काय काय येत असतं किंवा कॉम्पन्सेशनमध्ये आपण काय काय देऊ शकतो. जर ओनर असणार तर एखाद्या एम्प्लॉईला कॉम्पन्सेशनमध्ये काय काय दिलं जातं किंवा काय काय देऊ शकतो, तर सच ॲज सॅलरी आपण त्याला देऊ शकतो किंवा हाऊस रेंट अलाउन्सेस किंवा त्याला राहायची फ्री सुविधा, दॅट इज फ्री ॲकोमोडेशन और फ्री रेसिडेन्शियल ॲकोमोडेशन किंवा सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, मेडिकल अलाउन्स आपण त्याला देऊ शकतो, दॅट इज मेडिकल बेनिफिट आपण त्याला देऊ शकतो किंवा ग्रुप इन्शुरन्स, दॅट इज आपण त्याला विमा म्हणत असतो. एकतर त्याच्या टोटल फॅमिलीचा फॅमिली इन्शुरन्स आपण त्याला म्हणतो किंवा ग्रुप इन्शुरन्स किंवा लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, जेव्हा तो ट्रॅव्हलिंग करणार आहे ॲट दॅट टाईम तर काही कन्सेशन इन द फॉर्म ऑफ तिकीट किंवा कन्सेशन वाईल ही ट्रॅव्हलिंग किंवा बोनसमध्ये एक एक्स्ट्रा रिम्युनरेशन, एक एक्स्ट्राचे पैसे, एक एक्स्ट्राची सॅलरी, दॅट इज अ बोनस. देन ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस अँड अदर सप्लिमेंटरी रिटायरमेंट बेनिफिट्स, तर त्याला एक पेन्शन स्कीम असेल किंवा रिटायरमेंटचं जर काही प्लॅन असेल तर ते आपण इन द फॉर्म ऑफ कॉम्पन्सेशन, इन द फॉर्म ऑफ रिम्युनरेशन हे त्या एम्प्लॉईला आपण देऊ शकतो. सो इन ऑर्डर टू मेंटेन द इंटरेस्ट of an employee in his job, the compensation plan may cover the following points. तर कॉम्पन्सेशन प्लॅनमध्ये काय काय पॉईंट येतील हे आता आपण वन बाय वन बघू. सो फर्स्ट पॉईंट दॅट इज अ ॲडिक्वेसी. तर ॲडिक्वेसी ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की रिम्युनरेशन किंवा कॉम्पन्सेशन अशा पद्धतीनं द्या की जेणेकरून ते रिम्युनरेशनमध्ये त्या एम्प्लॉईचं ज्या डेली नीड्स आहेत त्या फुलफिल व्हायला पाहिजे.
डेली नीड्स या कंप्लीट व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारची सॅलरी असेल, अशा प्रकारचे वेजेस असतील, तर हे त्या एम्प्लॉईला दिले गेले पाहिजे. सो लेट्स सी दॅट ॲडिक्वेसी. So the amount of compensation should be in proportion the responsibility of his job, and it should be sufficient to maintain a reasonable standard of living. तर according to the job, according to its need, according to the its standard of living, तर अशा पद्धतीचा तो कॉम्पन्सेशन प्लॅन, अशा पद्धतीचं ते रिम्युनरेशन हे त्या एम्प्लॉईला दिलं गेलं पाहिजे. The compensation given should be compatible with that of person employed in similar job elsewhere. तर कॉम्पन्सेशन देत असताना, ॲडिक्वेसी बघत असताना, तर सेम एम्प्लॉई सेम वर्किंग कंडिशन करत असताना त्याचा जो कॉम्पॅटिबल असेल किंवा त्याचा जो कॉम्पिटिटर असेल किंवा एखादा त्याच्यासारखा काम करणारा जो एखादा व्यक्ती जो दुसऱ्या ठिकाणी आहे, तर त्याला जेवढी सॅलरी आहे त्याप्रमाणे या व्यक्तीला, या एम्प्लॉईला ती सॅलरी ही दिली गेली पाहिजे. दॅट इज अ ॲडिक्वेसी. देन इन्सेंटिव्ह. सो इन्सेंटिव्ह काय करत असतं? द इन्सेंटिव्ह स्टिम्युलेट द एम्प्लॉई टू वर्क हार्ड. So in incentive, the plan should be stimulate the employee to find out ways and means to make a profitable drug sell over a long period of a time. तर जे प्रॉफिटेबल ड्रग आहेत की त्यांचं सेलिंग जर जास्त केल्यानंतर जो एक्स्ट्राचा प्रॉफिट आहे, दॅट एक्स्ट्रा प्रॉफिट आर गिवन इन द फॉर्म ऑफ इन्सेंटिव्ह. दॅट इज अ प्लॅन विच इज कवर अंडर द कॉम्पन्सेशन. Then proportionate awards. So the proportionate awards includes the plan are framed in a such a way that the pay of employee should be proportionate to the volume of sale made by him. तर ज्या प्रकारचं त्याचं सेलिंग असेल, ज्या प्रकारे त्यानं सेल केलेलं आहे, अकॉर्डिंग टू द प्रपोर्शन ऑफ हिज सेल एक रिम्युनरेशन, एक कॉम्पन्सेशन हे त्या एम्प्लॉईला मिळालं पाहिजे. देन द सेल्समन हू इज डुईंग अ बेटर जॉब दॅन हिज फॉलो सेल्समन मस्ट बी गिवन अ ग्रेटर रिवॉर्ड्स. तर आता एकाच कंपनीमध्ये जर 2 सेल्समन असतील, तर ज्या सेल्समननं जास्तीचा सेल केला आहे, ज्या सेल्समननं जास्तीचं सेल केलं आहे एखाद्या प्रॉडक्टचं किंवा त्या कंपनीच्या प्रॉडक्टचं, तर अशा वेळेस त्याचा बेटर जॉबसाठी एक प्रपोर्शनेट अवॉर्ड्स मार्फत एक कॉम्पन्सेशन हे दिलं गेलं पाहिजे. बिकॉज गुड सेल एफर्ट शुड बी सुटेबली कॉम्पन्सेटेड. देन फ्लेक्झिबिलिटी. द प्लॅन शुड बी फ्लेक्झिबल इनफ टू ऑपरेट इफेक्टिवली थ्रू आउट द इयर्स. तर जो प्लॅन कॉम्पन्सेशन प्लॅन फिक्स करणार आहे किंवा कॉम्पन्सेशन प्लॅन जो डिसाईड करणार आहे, दॅट प्लॅन शुड बी अ फ्लेक्झिबल. And that flexible plan are effectively used or effectively operate throughout the year. So moreover it should be reasonably adjustable to meet the normal variation which occur in the course of business. आता प्रत्येक वेळी बिझनेस हा अपमध्येच राहील, प्रत्येक वेळी बिझनेस हा प्रॉफिटेबलमध्येच राहील असं राहत नाही. तर काही वेळा काय होत असतं की बिझनेसमध्ये किंवा सेलिंगमध्ये अपडाऊन्स हे येत असतात. कधी सेल हा जास्त होईल, कधी सेल हा कमी होईल. तर प्लॅन असा करा की जो फ्लेक्झिबल असायला पाहिजे की जेणेकरून त्याच्या ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग्स आहे किंवा त्याचं जे डेली नीड्स आहेत त्या फुलफिल व्हायला पाहिजे. देन नेक्स्ट दॅट इज अ प्रमोशन. द प्रोव्हिजन शुड बी मेड इन द कॉम्पन्सेशन प्लॅन टू प्रोव्हाइड प्रमोशन इन अ पे and reward for continuous long and devoted service of an employee. आता जो एम्प्लॉई कंटिन्युअसली चांगलं काम करत आहे, जो एम्प्लॉई हार्डवर्क करत आहे, जो एम्प्लॉई चांगलं काम करत आहे, तर अशा एम्प्लॉईला, अशा वर्करला, अशा फार्मसिस्टला एक प्रमोशन हे दिलं गेलं पाहिजे. प्रमोशन म्हणजेच काय की थोडक्यात की त्याचं जे स्टँडर्ड असतं ते वाढवलं पाहिजे. सपोज की तो जर एम्प्लॉई असेल तर तो सुपरवायझर पोस्टला जाईल, दॅट इज अ प्रमोशन.
की एका पोस्टवरनं दुसऱ्या पोस्ट दॅट इज अ हायर पोस्टवरती त्याला रिक्रूट केलं गेलं पाहिजे, त्याचं सिलेक्शन हे केलं पाहिजे, दॅट इज अ प्रमोशन. अ पेरियॉडिकल इन्क्रीमेंट शुड बी गिवन टू द एम्प्लॉई टू कॉम्पन्सेट हिज लाँग सर्व्हिस. तर एक पेरियॉडिकल रिव्ह्यू, एक पेरियॉडिकल इन्क्रीमेंट हे केलं पाहिजे त्या एम्प्लॉईजला टू कॉम्पन्सेट हिज लाँग सर्व्हिसेस. देन नेक्स्ट दॅट इज अ युनिफॉर्म अर्निंग. आता युनिफॉर्म अर्निंग ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट की त्याच्या नावावरूनच ते समजतं की एक युनिफॉर्म बिझनेस चालो किंवा न चालो. तर का, कारण की बिझनेसमध्ये हे अप अँड डाऊन्स हे होत असतात. तर बिझनेस चालो किंवा नाही चालो तर अशा वेळेस त्याला एक ॲडिक्वेट सॅलरी, एक युनिफॉर्म सॅलरी किंवा एक युनिफॉर्म अर्निंग त्याच्याकडे असायला पाहिजे. द प्लॅन शुड एनेबल्स द एम्प्लॉई टू अर्न अ रिजनेबल युनिफॉर्म इन्कम ईच मंथ. एक फिक्स सॅलरी त्याला असायला पाहिजे. इट इज डिफिकल्ट for a man to adjust his standard of living if there is any variation in his monthly income. तर कधी कधी काय होतं असं की जेव्हा तुमची सॅलरी जर जास्तीची असेल आणि सडन जर सॅलरी कमी केली तर अशा वेळेस त्या कमी सॅलरीमध्ये तुमचं उदरनिर्वाह, तुमचं ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते मेंटेन करणं पॉसिबल होत नाही. तर जे कॉम्पन्सेशन असणार आहे तर ते कॉम्पन्सेशन एक युनिफॉर्म असायला पाहिजे, युनिफॉर्म अर्निंग तिथं असायला पाहिजे, एक फिक्स सॅलरी तिथं असायला पाहिजे. दॅट इज अ युनिफॉर्म अर्निंग. दिस इज ऑल अबाउट compensation to a pharmacist. Thank you.